श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, अधिक महिना सुरू झाला आहे. हा महिना साधा नाही. हा स्वतः भगवान श्री विष्णूंचा पुरुषोत्तम देवाचा महिना मानला जातो. मित्रांनो, असं म्हणतात, अधिक महिन्यात श्रद्धेने कथा ऐकली, पुरुषोत्तम देवाचं नाव घेतलं, तर तुमच्या घरातील दुःख दूर होतं. तुमच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा त्या पण पूर्ण होतात. घरातील दारिद्र्यता निघून जाते आणि घरात सुख, शांती, संपत्तीचा वास होतो. म्हणून मित्रांनो, आजची ही पुरुषोत्तम भगवानांची अद्भुत कथा शेवटपर्यंत नक्कीच ऐका. मित्रांनो, एक कथा सांगते. एक गरीब भोळ्या स्त्रीने फक्त श्रद्धेने पुरुषोत्तम व्रत केलं आणि भगवान विष्णूंनी स्वतः तिच्या घरी येऊन असा चमत्कार केला की एका लाडवातून 108 ब्राह्मणांचं पोट भरलं. ऐका मित्रांनो, पुरुषोत्तम देवाची कहाणी सर्वांनी वाचावी, सर्वांनी ऐकावी, श्रद्धा धरावी, पुरुषोत्तमाची पूजा करावी. पुण्य मिळते, पाप पळते, मनी धरावे ते मिळते आणि जन्माचे सार्थक होते. अवंतीपूर नावाचं एक नगर होतं. तेथे दोघे भाऊ राहत होते. मनानं श्रीमंत, परंतु धनानं गरीब. मोठ्याच्या बायकोचं नाव होतं रूपवती, धाकट्याच्या बायकोचं नाव होतं मुग्धा. एकदा ते दोघेही भाऊ कामधंद्यासाठी परगावी गेले. तेव्हापासून थोरली जाऊबाई महाराणीसारखी बसून राही. धाकट्या जाऊबाईकडून बटकीसारखी कामे करून घे. तिच्यावर सारखी आग पकडी. एकदा तर थोरली एवढी संतापली की तिने धाकटीला घराबाहेर काढलं. बिचारी धाकटी एका शेजारणीच्या ओसरीवर राहू लागली. त्या वर्षी अधिक मास आला. थोरलीनं पुरुषोत्तम व्रताची तयारी केली. धाकटीला वाटलं आपणही ते व्रत करावं, म्हणून ती थोरल्या जावेच्या घरी गेली. म्हणाली, जाऊबाई, पुरुषोत्तम व्रत करायची माझी इच्छा आहे, परंतु मला त्या व्रताची काहीच माहीत नाही. तुम्ही मला सगळं व्रतविधी सांगाल का? थोरली होती कपटी आणि भारी दृष्ट. ती धाकटीला म्हणाली, तू आहेस बावळट, अर्धवट आणि वेडपट. तुला काय जमणार पुरुषोत्तम व्रत? परंतु तुझा आग्रहच असेल तर सांगते, पण हे व्रत गुप्त आहे. मी सांगेन ते दुसऱ्या कोणालाच सांगायचं नाही. धाकटीनं कबूल केलं. थोरलीनं दृष्टपणानं उगीच काहीतरी खोटं नाटं रचून तिला सांगितलं. म्हणाली, अधिक मास म्हणजे मळीन मास. या महिन्यात आपणही मळीन राहायचं. मळीन गढूळ पाण्यात स्नान करायचं. मळकट वस्त्र वापरायची. शिळे पाके, उष्टे खरकाटे पदार्थ खायचे. घाणेरडे शब्द उच्चारायचे. उजवलेल्या नसेल अशा पिंपळाला नमस्कार करून म्हणायचं, पिंपळा माझ्या घरी जेवायला ये. असं महिनाभर रोज करायचं, म्हणजे देव प्रसन्न होईल. धाकटीला मात्र खरंच वाटलं. ती रोज घाणेरडी राहू लागली. पिंपळाला नमस्कार करून आपल्या घरी जेवायला बोलू लागली. होता होता उद्यापनाचा दिवस आला. थोरलीनं 108 ब्राह्मणांना जेवणाचं आमंत्रण दिलं. तिचं ऐकून धाकटीनेही ब्राह्मणांना जेवायला बोलवलं. व्रताच्या आनंदाच्या भरात तिला आपल्या गरिबीची जाणीवच राहिली नाही. रोजच्या प्रमाणे ती पिंपळाला म्हणाली, देवा, माझ्या घरी आज उद्यापन आहे, तू जेवायला ये. तेव्हा पिंपळातून श्री विष्णू प्रकट झाले. तिचा भोळा भाव आणि खरी भक्ती बघून तिला म्हणाले, ठीक आहे, मी जेवायला येतो. कोणी विचारलं तर आपला भाऊ जेवायला येणार आहे असं सांग. धाकटीचा आनंद गगनात मावेना. ती घरी आली. घरात काय होतं नव्हतं ते गोळा करून कसा बसा स्वयंपाक केला. एक लाडू केला. तेवढ्यात श्री विष्णू जेवायला आले. तिला म्हणाले, ताई, बाहेर 108 ब्राह्मण जेवायला आले आहेत. धाकटी ते विसरूनच गेली होती. धड एका माणसालाही पुरण्यासारखं जेवण नव्हतं. मग 108 ब्राह्मणांना कसं जेवण घालणार? घरात अन्नाचा आणखी एकही दाणा नव्हता. आता काय करायचं? विष्णूंनी तिची चिंता दूर करायचं ठरवलं. ते म्हणाले, आता असं कर, एक केळीचं पान आण, एक द्रोण आण आणि माझ्यासाठी केलेला लाडूही आण.
धाकटीनं विष्णूच्या सांगण्याप्रमाणे केलं. मग विष्णूनं त्या पाण्याचे 108 तुकडे केले, द्रोणाचे 108 तुकडे केले आणि लाडवाचेही तेवढेच तुकडे केले. धाकटीनं ती पानं मांडली, लाडवाचे तुकडेही वाढले. तेव्हा श्री विष्णूच्या कृपेने 108 पात्र पंचपक्वानाने भरली. ब्राह्मण आले, जेवले, तृप्त झाले आणि धाकटीला आनंद आशीर्वाद देऊन गेले. तिकडे थोरलीच्या घरी चमत्कार झाला. तिनं तयार केलेले सर्व पदार्थ नाहीसे झाले. 108 ब्राह्मण उपाशी राहिले. रागानं तिला श्राप देत निघून गेले. परंतु धाकटी अगदी गरीब आहे. तशाच आपण तिला खोटं नाटं सांगितलं आणि तरीही तिनं 108 ब्राह्मणांना भोजन कसं दिलं याचं थोरलीला नवल वाटलं. ती तशीच लगबगीनं धाकट्या जावेकडे गेली. धाकटीनं थोरल्या जावेला आदर लावून नमस्कार केला. म्हणाली, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी अधिक मासाचं व्रत केलं, म्हणूनच भगवान श्री विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांच्या कृपेनेच उद्यापन देखील यशस्वीपणे पार पडलं. धाकटीला आपण खोटं सांगितलं, पण तिनं ते खरं मानून भक्तिभावाने व्रत केलं, म्हणूनच तिला भगवान विष्णू प्रसन्न झाले. हे थोरलीनं मनोमन जाणलं. ती खजील झाली. तिनं धाकटीचे पाय धरले, तिची क्षमा मागितली. तेव्हा आकाशवाणी झाली, जे कोणी श्रद्धेने अधिक मास पाळतील, पुरुषोत्तम व्रत करतील, त्यांना मी असाच प्रसन्न होईन, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करेन. त्यानंतर त्या दोघी जावा एकत्र आनंदात वागू लागल्या. श्री पुरुषोत्तमाच्या कृपेनं त्या दोघींचा संसार सोन्याचा झाला. दोघी जावा सहकुटुंब सहपरिवार पूर्ण सुखी झाल्या. त्यांना जशी सुख संपत्ती मिळाली, तशीच त्या श्री पुरुषोत्तमाच्या कृपेने तुम्हा आम्हाला सर्वांना मिळो.